नमस्कार. आपण पाहत आहात महावाईस न्यूज. देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज म्हणजेच 20 मे 2026 रोजी ऑल इंडिया केमिस्ट फंडची हाक दिली आहे. ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक डिस्काउंट्स आणि बनावट औषधांच्या वाढत्या धोक्याविरोधात हा लढा पुकारण्यात आला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या नेतृत्वाखाली देशभरातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. अभी नहीं तो कभी नहीं अशी घोषणा देत इंटरनेट फार्मसी विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. अमरावतीमध्येही या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन देण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष सौरभ मालानी यांनी सांगितले की सध्याच्या कायद्यानुसार ऑनलाईन औषध विक्रीला स्पष्ट परवानगी नसतानाही अनेक ई फार्मसी कंपन्या नियम धाब्यावर बसून औषध विक्री करत आहेत. यामुळे स्थानिक औषध विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सर्वसामान्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अमरावतीतील महावीर प्लाझा दवा बाजार येथून अत्यावश्यक औषध सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तब्बल 26 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. संघटनेच्या मागण्या काय आहेत तेही जाणून घेऊया. ऑनलाईन औषध विक्री तत्काळ बंद करा. कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिले जाणारे अव्यावसायिक डिस्काउंट थांबवा. बनावट औषधांपासून देशाला वाचवा. ई फार्मसीसाठी कठोर नियम लागू करा. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. दरम्यान रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल संघटनेने दिलगिरी व्यक्त करत मानवतेच्या भूमिकेतून आवश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. आतासाठी इतकेच. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा महावाईस न्यूज. धन्यवाद. नमस्कार, मी सौरभ मालानी, अध्यक्ष अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो की ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या आमच्या संघटनेने 20 मे बुधवार रोजी अखिल भारतीय देशव्यापी एक दिवसाचा बंद जाहीर केलेला आहे. आम्हाला माहीत आहे हा बंद हा थोडासा त्रास देणार आहे जनतेला, पण आम्हाला जनतेशी काहीही वैर नाही. आम्ही जनतेसोबतच आहोत आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही जनतेला पूर्ण सहकार्य करू आणि सर्व्हिसेस देऊ. पण हा बंद नेमका आमका कशासाठी आहे याची माहिती मी आपल्यास देऊ इच्छितो. ऑनलाईनमुळे मिळणाऱ्या औषधीमुळे स्पुरियस ड्रग म्हणजे बनावट ड्रगांचा सुळसुळाट मार्केटमध्ये सध्या सुरू आहे आणि ऑनलाईनमध्ये मिळणाऱ्या औषधींमध्ये नशेच्या औषधी, झोपेच्या औषधी, MTP किट या सर्रासपणे उपलब्ध आहेत. या सर्व सर्रासपणे उपलब्ध असताना यामुळे आपले येणारी नवीन पिढी जी आहे ती एक खूप जास्त कठीण वेमधून जाते आहे. त्यामुळे आम्हाला या औषधी विक्री, ऑनलाईन विक्री अर्जंटमध्ये बंद पाहिजे असं आमचं निवेदन सरकारला आहे. मागच्या 8 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये कार्यरत आहोत, पण सरकार आमच्या या गोष्टीची तसदी घेत नाही. म्हणून आम्ही ऑनलाईन औषधीच्या विरोधात हा बंद पुकारलेला आहे. दुसरी आमची मागणी आहे की कोरोना काळामध्ये जो GR गव्हर्नमेंटने काढला होता, कारण त्यावेळेस सामान्य जे माणूस होते त्यांना बंदी होती घराच्या बाहेर निघण्याची, तर त्यावेळेस होम डिलिव्हरी अलाउड केली होती गव्हर्नमेंटने. पण त्या GRचा फायदा घेऊन आज झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिटसारख्या कंपन्या सर्रास जे औषधी प्रिस्क्रिप्शनवर विकल्या पाहिजेत त्या विना प्रिस्क्रिप्शनच्या होम डिलिव्हरी देत आहे. त्यामुळे आपलं जे यूथ आहे ते नशेच्या छायेखाली जात आहे असं आमचं ठाम मत आहे. या दोन्ही मागण्यांसाठी आम्ही पूर्ण बंद करत आहोत आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या डीप डिस्काउंटिंगमुळे आमच्या पूर्ण केमिस्ट परिवारावर, आम्ही टोटल 12.5 लाख केमिस्ट पूर्ण भारतात आहोत, त्याच्यापैकी अवलंबून असलेले पूर्ण कर्मचारी असे 4 ते 5 कोटी लोकांवरती उपासमारीची वेळ आमच्यावर येत आहे ऑनलाईन औषधांमुळे, डीप डिस्काउंटिंगमुळे. याचा आमचा विरोध आहे आणि हे सर्व गव्हर्नमेंटनी त्वरित बंद करावं व त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. नाहीतर यानंतरचा जो आज एक दिवसाचा बंद आहे तो पुढे बेमुदतही होऊ शकतो, हे सरकारने लक्षात घ्यावं. धन्यवाद.